श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, रामनवमी या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा हा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जात असतो. असं मानलं जातं की भगवान श्री प्रभू रामांचा जन्म याच दिवशी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी भगवान श्री रामचंद्र प्रभू राम जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी श्रीराम प्रभू भक्त रामाची मनोभावे पूजा करत असतात. असंही मानलं जातं की या दिवशी श्री प्रभू रामासह माता सीतेची सुद्धा पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी दुर्गा देवीच्या 9 रूपाची सुद्धा सिद्धदात्रीची पूजा करण्याची देखील आपल्याकडे परंपरा आहे. त्याचप्रमाणे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी श्री प्रभू रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो. या दिवशी अनेक भाविक भक्त उपवास देखील करतात. या वर्षी रामनवमीचा जो प्रारंभ आहे तर चैत्र शुक्ल नवमी तिथीचा प्रारंभ 5 एप्रिल 2025 रोजी शनिवारी संध्याकाळी 7:26 होणार आहे आणि चैत्र शुक्ल नवमी तिथीची समाप्ती जी आहे तर ती 6 एप्रिल 2025 रोजी रविवारी संध्याकाळी 7:22 होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे उदय तिथीनुसार प्रत्येक दिवस हा आपण मानत असतो. त्यामुळे हिंदू पंचांगानुसार 6 एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी 11:08 पासून ते दुपारी 1:39 पर्यंत असणार आहे. या पूजेचा मुहूर्त कालावधी सुमारे 2 तास 31 मिनिटांचा असणार आहे. यावर्षी रामनवमीला अनेक शुभयोग निर्माण होत आहे. असा शुभ मुहूर्त व श्री प्रभू रामांची जयंती साजरी केल्याने अनेक पटीने फायदे मिळत असतात. तर कोणकोणते योग या दिवशी तयार झालेले आहे तर रवी पुष्प योग तयार झालेला आहे. त्याचबरोबर सुकर्मा योग, रवी योग, सर्वार्थ सिद्ध योग असे अनेक योग निर्माण झालेले आहे आणि रामनवमीला सकाळी 6:55 पर्यंत सुकर्मा योग असणार आहे. या शुभ योगामध्ये ज्या वेळेस आपण भगवान प्रभू श्री रामचंद्राची उपासना करू, सेवा करू, त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी हे दूर होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय सेवा देखील करायच्या आहेत. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी हे जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर त्या उपायांचं सेवेचं नक्कीच आपल्याला जो काही फळ आहे तर ते मिळत असतं. तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावशाली नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या उपायाने काय होईल तर सर्व कामात आपल्याला यश मिळेल आणि 24 तासात घरातील जी काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, इडापिडा आहे तर ती संपेल आणि तुमच्या घराची, कुटुंबाची, पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत जाईल. तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर उपाय आता कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. बघा, रामनवमी हा सण भगवान श्री प्रभू रामांचा जन्मदिवस असतो आणि भगवान प्रभू
श्री राम भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण सीता, लक्ष्मण, बजरंगबली म्हणजेच हनुमानरायांची पूजा करत असतो. त्याचबरोबर असं मानलं जातं की भगवान श्री प्रभू राम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू श्री रामांची उपासना केल्यामुळे एकतर भगवान श्री रामांसोबत माता सीता, लक्ष्मण आणि बजरंगबली म्हणजेच हनुमंतराया देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होत असतात. तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे बघा, शक्य झालं तर जिथे राम दरबार असतो तर त्याचं एक फोटो किंवा एक मूर्ती तुम्ही या दिवशी नक्की आपल्या घरामध्ये खरेदी करून आणावी आणि ती आपल्या घरामध्ये तुम्ही स्थापित करावी. त्याचप्रमाणे या दिवशी जर तुमच्याकडे प्रभू रामांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यावरती अभिषेक करा. नसेल मूर्ती तर काही हरकत नाही. भगवान बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या असतेच असते. किंवा भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल आपल्याकडे, त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर आपल्याला अभिषेक कशाने करायचा तर तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने करायचा आहे. त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्तीवरती. परत स्वच्छ पाण्याने करायचा. मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मग आपल्याला एका पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते टाकायचं आहे. त्यावरती थोड्याशा फुलांच्या पाकळ्या आपल्याला टाकायचं आहे. त्याची गादी तयार करायची आहे आणि त्यावरती आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर ते ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिवा, धूप लावायचा आहे. मूर्तीला गंध, अक्षदा, अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे गोडाचा. गोड एखादा पदार्थ बनवायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे. तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांना अर्पण करायचं आहे. या सर्व गोष्टी केल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नवमीच्या दिवशी सकाळी करायचा आहे बघा. एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्यावेळेस आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते खूप चांगल्या पद्धतीने होत असतात. रोजच्या तुलनेपेक्षा पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते, लहरी असतात ना, तर त्या कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात आणि ज्या वेळेस आपण श्रीराम तत्व जे आहे पृथ्वी तलावरती तर त्या तत्वामध्ये जर काही उपाय केले तर ते नक्कीच आपल्याला फायदा मिळवून देत असतात. घरामध्ये पैसा टिकत नाही. सतत आलेला पैसा कुठेतरी या ना त्या कारणाने खर्च होऊन जातो. त्याचबरोबर मुलांची, पतीची प्रगती थांबलेली आहे, घराची प्रगती थांबलेली आहे. घरामध्ये सतत प्रत्येक कामामध्ये अडचण, अडथळे येत आहेत. त्याचबरोबर खूप कष्ट, मेहनत करूनही तुमच्या कष्टाला, मेहनतीला जर फळ मिळत नसेल, कर्जमुक्ती, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती होत नाही, तर अशा वेळी ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. घरामध्ये सतत भांडण होत असेल, कटकट होत असेल, वादविवाद होत असेल, घरामध्ये इडापिडा असेल, दारिद्र्य असेल, ते संपायचं नाव घेत नसेल किंवा ते संपविण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा. या उपायासाठी तुम्हाला एक नारळ जो आहे तर तो नारळ घ्यायचा आहे. नारळ आपल्याला सोललेला घ्यायचा नाही तर आपल्याला न सोलता नारळ घ्यायचा आहे आणि सकाळी 11 वाजायच्या आत किंवा तुम्ही आता हा जो जन्म आहे प्रभू रामांचा तर तो 1च्या दरम्यान आपण साजरा करत असतो बघा. तर मग त्या वेळेपर्यंत तुम्ही केला आणि ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी दिवसभरामध्ये केला तरीही काही हरकत नाही. फक्त सेवा जी आहे, उपाय जो आहे, भक्ती जी आहे तर ती आपल्याला निस्सीम करायची असते. आपल्याला कारण तो दिवसच, संपूर्ण दिवस जो आहे तर तो त्यामध्येच मोडला जात असतो. म्हणून आपण आता फक्त प्रयत्न करायचा आहे की आपल्याला त्या वेळेमध्ये होईल. आता ज्यांना नाही शक्य झालं, आता जसं की जॉब निमित्त बाहेर असेल किंवा काही कामानिमित्त बाहेर असेल तर त्यांनी काय करायचं तर ज्यांना जेव्हा वेळ मिळेल, दिवसभरामध्ये, सकाळी मिळेल, सायंकाळच्या वेळेमध्ये मिळेल किंवा आता कोणी
कोणी ड्युटीवरनं रात्री येतं, तर मग आता जवळपास जर कुठे मंदिर असेल प्रभू रामांचं आणि प्रभू रामांचं मंदिर नसेलच, तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर तुम्हाला 11 वाजायच्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला आसनावरती बसायचं आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे आणि एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घेतला तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळ सोललेला घेऊ नका. जसा आपण नारळ दुकानातून विकत आणणार आहोत शेंडी असलेला तोच नारळ घ्यायचा आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि एक पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरवरती तुम्हाला लाल कलरच्या पेनने तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे. मग ती तुमची इच्छा पगारवाढीसाठी असेल, नोकरी प्राप्तीसाठी असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल. जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्या पेपरवरती लिहून काढायची आहे. इच्छा लिहिताना सकारात्मक भावनेने लिहा आणि झालेली आहे, पूर्ण झालेली आहे असं सकारात्मक तुम्हाला बोलायचं आहे, असं लिहायचं आहे. त्यानंतर हे नारळ त्या लाल कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे. पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे आणि हा पेपर देखील तुम्हाला त्या घडी करून त्यावरती ठेवायचा आहे. आता याची एक तुम्हाला यानंतर त्या नारळाला तुम्हाला थोडंसं हळदी, कुंकू, अष्टगंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे, बांधायची आहे. आता पोटली देवघरासमोर बसून हातामध्ये धरायची आहे. विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. भगवान श्री रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे. प्रभू रामांना प्रार्थना करायची आहे की मी ही जी काही माझी इच्छा यामध्ये व्यक्त केलेली आहे, तुमच्या कृपेने ती माझी इच्छा पूर्ण होऊ द्या अशी आपल्याला रामांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही पोटली घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान श्री प्रभू रामांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यांच्या चरणाशी ही पोटली तुम्हाला अर्पण करायची आहे. आता जर तुम्हाला प्रभू रामांचं मंदिर नसेल तर मग आता जिथे कुठे हनुमानरायाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे जे आहे आता कारण हनुमान रायाचं मंदिर जे आहे तर ते प्रत्येक गावामध्ये शहरी भागामध्ये असतं. तर तिथे जाऊन तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे. तिथे बसून तुम्हाला एक वेळा रामरक्षा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. श्री रामरक्षा तुम्हाला पठण करायची आहे. एकदा हनुमान चालीसा पठण करायची आहे आणि भगवान प्रभू श्री रामरायाला किंवा हनुमंतरायाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमची इच्छा जी आहे तर ती खूप लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, मनापासून केलेली कोणतीही इच्छा असो, सेवा असो, ती लवकर पूर्ण होईल. घरामध्ये जर काही अडचण येत असेल तर ती अडचण तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. लग्न जमत नसेल, सांसारिक काही अडचणी असेल, शारीरिक अडचणी असेल, मानसिक अडचणी असेल, आजारपण असेल, तर ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या पेपरवरती तुम्हाला लिहून काढायच्या आहे. इच्छा जास्त घेऊ नका. अगदी 1 किंवा 2च इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायच्या आहे. शक्यतो एकच लिहिण्याचा प्रयत्न करा. परंतु जास्त जर गरजेच्या असेल तर 2 इच्छा तुम्ही लिहू शकता. तर असं तुम्हाला लिहून काढायचं आहे. प्रभू रामांना किंवा हनुमंतरायांना तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हनुमान चालीसाचं पठण तुम्हाला आवर्जून त्या दिवशी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता तुमच्या तिकडे जर हनुमान रायाच्या मंदिरामध्ये स्त्रिया जात असेल, आता महिलांनी करावा का तर करू शकता, काही अडचण नाही. तुमच्या इकडे जर जात असेल तर फक्त आपल्याला पावित्र्य सांभाळायचं आहे. आता ज्यांना 5वा दिवस असेल, 6वा दिवस असेल त्यांनी करू नका. आता आणि तुम्ही जर स्वच्छ असाल तर करू शकता. फक्त कारण हनुमान राया जे आहेत तर ते ब्रह्मचारी आहे म्हणून सहसा करून हनुमान रायाच्या मंदिरामध्ये लेडीज जास्त जात नाहीत. तर तुमच्या इकडे जात असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुमच्या मिस्टरांना, मुलाला
मुलं करायसारखी असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं हा उपाय जो आहे तर तो करून घेऊ शकता. घरी तुम्ही सेवा करा आणि अर्पण करायला तुमच्या मिस्टरांजवळ दिला हा नारळ किंवा मुलांजवळ दिला तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमीच्या दिवशी हा जो नारळाचा उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उपाय करून बघा. आयुष्यामध्ये नक्कीच फरक आपल्याला जाणवत जातो. जशी आपली सेवा भक्ती वाढत जाते तसतसं आपल्याला त्या सेवेचं भक्तीचं फळ जे आहे तर ते मिळत जात असतं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.